हॅलो नमस्ते, मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण दोडक्यापासून खूप झटपट होणारी अशी एक रेसिपी पाहणार आहोत. ही रेसिपी तुम्ही टिफिनसाठी सुद्धा ट्राय करू शकता किंवा संध्याकाळच्या जेवणात, दुपारच्या जेवणात अगदी वाटेल तेव्हा करू शकता. खूप सोपी रेसिपी आहे आणि अगदी झटपट होणारी सुद्धा आहे. तर इथे त्यासाठी मी 2 दोडके घेतलेले आहेत. ही 3 माणसांच्या हिशोबाने मी भाजी करतेय, म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये दोडके घ्यायचेत. अर्थात प्रत्येकाला भाजी कमी जास्त लागते. तर आता दोडक्याच्या आपल्याला व्यवस्थित अशा शिरा काढून घ्यायच्या आहेत. दोडका कवळा घेतलेला आहे. दोडका घेताना बघून घ्या, जास्त निबार वगैरे दोडका घ्यायचा नाही. निबार दोडका जर असेल तर शक्यतो त्याची कोणतीच रेसिपी म्हणावी अशी होत नाही, त्याला चव नसते. त्यामुळे शक्यतो कवळा दोडका घ्यायचा, नख टोचून पाहायचं शिरेवरती, म्हणजे मग आपल्याला समजतं दोडका कवळा आहे की नाही. तर आता अशा पद्धतीने मी संपूर्ण दोन्ही दोडक्यांच्या शिरा काढून घेणार आहे. तुम्ही पाहू शकताय मस्त अशा शिरा मी सगळ्या काढून घेतलेल्या आहेत. आता हा कट कसा करायचा ते दाखवते मी. नवीन असाल तर नक्कीच एक सबस्क्राईब करून घ्या, सोबतचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतील. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक सुद्धा करा. तर इथे पाहू शकताय दोडके मी धुवून घेतलेले स्वच्छ, कारण की वरतून आपण जी साल काढतो ना नंतर मग त्याला कचरा वगैरे लागलेला असतो, त्यामुळे शक्यतो परत एकदा धुवून घ्यायचे. आणि ज्या पद्धतीने मी दाखवते त्या पद्धतीने याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. आता तुम्हाला वाटेल आपण भरून दोडका करणार आहोत की काय, तर तसं अजिबात नाहीये. आपण भरून दोडका करणार नाही आहोत. या पद्धतीने कदाचित तुम्ही केलाच नसेल कधी, म्हणून तुम्हाला अंदाज सुद्धा येणार नाही की नक्की आपण कसा दोडका करतोय. तर मी दाखवतेय त्या पद्धतीने असे दोडके आपल्याला कट करून घ्यायचे. इथे मी पाहू शकता तुम्ही संपूर्ण दोडके कट करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने. आता आपण जर दोडका तुमचा निबार असेल किंवा मध्ये जे व्हाईट असतं ते तुम्हाला आवडत नसेल किंवा ते जास्त असेल तर ते तुम्ही काढून टाकू शकता. आता मी घेतलेले दोडके कवळे आहेत, त्यामुळे मग मी त्याच्यामधलं काही काढणार नाहीये. एक तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी मी त्या पद्धतीने काढले. आणि व्हिडिओत जशी दाखवतेय तशा पद्धतीने दोडका तुम्ही कट करून घ्यायचा आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुरुवातीला दाखवलं तसं 2 भाग करून सेपरेट कट करू शकता, पण अशा पद्धतीने आता मी जसं कापतेय ना तशा पद्धतीने खूप पटपट हा चिरून होतो. जर टिफिनसाठी करतोय तर अर्थात घाई असते प्रत्येकाला, तर मग घाईच्या वेळेत भरपूर अशा टिप्स असतात आपल्या चॅनलवरती भाज्या करण्याच्या. त्यामुळे व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे सोप्या रेसिपी तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी येतील. आता तुम्ही पाहू शकताय दोडका मी असा व्यवस्थित कट करून घेतलाय. या पद्धतीनेच दोडका कट करायचा आहे. संपूर्ण रेसिपी पाहिल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की खूप मोठे पीस आहेत किंवा लहान पीसमध्ये कट करायचं आहे तर तुम्ही अगदी तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही कट करून घेऊ शकता. आता इथे मी टोमॅटो घेतलाय, अर्धा टोमॅटो घेतलेला आहे मी, जास्त टोमॅटोची गरज नाहीये. आता 2 ते 3 माणसांसाठी आपण ही भाजी करतोय तर मला वाटलं अर्धा टोमॅटो इनफ आहे, कारण की टोमॅटो मोठा आहे. आणि मी दाखवतेय त्या पद्धतीने बघा, हा गर आहे ना असा काढून घ्यायचा. शक्यतो टोमॅटोच्या मधल्या बिया ज्या असतात त्या कधीच वापरायच्या नाहीत, त्याने किडनी स्टोनचा वगैरे सुद्धा प्रॉब्लेम होतो. तर मी अशा पद्धतीने आता ह्या बिया काढून घेते. आणि टोमॅटो मोठा होता त्यामुळे मग त्याची जी जाडी आहे ती सुद्धा जास्त होती, म्हणून मी मधनं एक कट देऊन अशा पद्धतीने टोमॅटो कट करून घेतेय, म्हणजे मग त्याचे छान बारीक असे पीस होतात. तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने अगदी बारीक असा टोमॅटो चिरून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच टोमॅटो तुम्ही बारीक चिरून घ्या. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मिक्सरला फिरवून घेतलात तरी सुद्धा चालणार आहे, पण शक्यतो त्याचे थोडे मध्ये मध्ये पीस आले ना टोमॅटोच्या दाताखाली की छान लागतात आणि दिसती सुद्धा ही भाजी छान. त्यामुळे मी अशा पद्धतीनेच कट करून घेते. तर आता हा अर्धाच टोमॅटो होता, पण कट केल्यानंतर बघा असं वाटतंय की एक मोठा टोमॅटो घेतलाय की काय. अशा पद्धतीने म्हणून आपल्याला टोमॅटो बारीक असा छान कट करून घ्यायचे. आता पहा कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये आपण शेंगदाणे घालून घेऊया. आता तुम्ही म्हणाल अख्खेच शेंगदाणे घातलेत, नक्की करणार तरी काय, पुढे सगळ्या गोष्टी हळूहळू समजतील. शेंगदाणे घरच्या असल्यामुळे त्यामुळे शेंगदाण्याचं टर्फल त्यामध्ये गेलं होतं. तर शेंगदाणे घेताना निवडून वगैरे घ्या. आणि अशा पद्धतीने आपल्याला आता मंद गॅसवरती भाजून घ्यायचे शेंगदाणे.
शेंगदाणे कशासाठीही तुम्ही भाजा, पण कधीच मोठ्या गॅसवरती भाजायचे नाहीत. बारीक गॅसवरती भाजले की मग त्याचा खाण्यामध्ये एक सुगंध असतो किंवा खमंगपणा म्हणतो ना आपण, तसे लागतात शेंगदाणे. त्यामुळे शक्यतो शेंगदाणे बारीक गॅसवरच भाजून घ्या. आता शेंगदाणे मी काढून घेतले, त्याचे आपल्याला कूट करून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा, म्हणजे बारीक करून घ्यायचेत मिक्सरला. इथे तेल टाकले, तेलामध्ये मोहरी टाकली आहे. मोहरी तडतडली की बघा इथे लसूण घेतलाय मी आणि तो ठेचून घेतलाय. लसूण ठेचल्यानंतर ना त्याच्या अशा सेपरेट पाकळ्या करायच्या ते. तर अशा पद्धतीने मी इथे 5-6 पाकळ्या छान ठेचून सुट्ट्या करून घेतल्यात, म्हणजे मग त्याचा सुगंध आरोमा खूप छान उतरतो आपल्या भाजीमध्ये. आता भरपूर असा कढीपत्ता घालायचा आहे आणि छान लसूण परतून घ्यायचा आहे आपल्याला तेलावरती. लसणाचा रंग बदलला की यामध्ये जो चिरून घेतलेला टोमॅटो होता तो घालून घेऊया. रेसिपी खूप सोपी आहे तसं पाहायला गेलं तर. काहीच जास्तीचे पदार्थ ह्या रेसिपीसाठी लागत नाही. जे घरामध्ये अवेलेबल असतात त्या साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते. पण तुम्ही अगदी पाहुणे आले आणि ते व्हेजिटेरियन आहेत किंवा आता श्रावण चालू आहे तर सारखं व्हेजमध्ये काहीतरी आपल्याला करावं लागतं, नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. थोडी वेगळी आहे. हळद टाकलेली आहे, त्यानंतरनं गरम मसाला टाकलाय मी आणि त्यानंतरनं कांदा मसाला घालायचा आहे. मसाले तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करा. मी इथे कांदा मसाला 1.5 चमचा घातलेला आहे. त्यानंतरनं बेडगी मिरची पावडर कलरसाठी घातलेली आहे. जर तुमच्याकडे गरम मसाला नसेल तर तुम्ही कोणताही पॅकेटमधला गरम मसाला वगैरे वापरू शकता, म्हणजे गोडा मसाला टाकू शकता किंवा मटन मसाल्यामध्ये सुद्धा फक्त गरम जे खडे मसाले असतात ते असतात. कारण की बहुतेक वेळा जर मी मटन मसाला वापरला तर बहुतेक वेळा मला कमेंट येते व्हेज भाजीला मटन मसाला कसा काय, तर त्यात खडे मसालेच असतात. तर तुम्ही कोणताही गरम मसाला वापरायचा इथे. आता हे मिक्स करून घ्यायचं, त्यानंतर मीठ घालायचं चवीनुसार आणि पुन्हा हे संपूर्ण एकजीव करून घेऊया आपण. आत्ताच भाजीचा रंग किती छान आलाय पहा. अजून तर यामध्ये भरपूर गोष्टी ॲड व्हायच्यात, तर व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या हळूहळू एक एक गोष्ट लक्षात येईल. झाकण ठेवूया, झाकणावर पाणी टाकूया आणि आता 1-2 मिनटं छान ह्याला वाफ काढून घेऊया. 2 मिनटं झालेली आहेत. पाहू शकता तुम्ही मस्त अशी वाफ बसलेली आहे आपल्या भाजीला. दोडका काही लगेच शिजणार नाही, कवळा असला तरी 2 मिनिटात तो काही शिजणार नाही. तर आता आपण मस्त हे पहिली मिक्स करून घेऊया. आपण भाजी तेलावरती ही आधी झाकण ठेवून तेलावरती शिजवून घेतोय, म्हणून मग मध्ये मध्ये झाकण काढायचं जेणेकरून भाजी खाली लागणार नाही. आता आपण थोडंसं पाणी घालूया यामध्ये, कारण की दोडक्याला शिजायला थोड्या पाण्याची गरज आहे आणि पुढे जे आपण साहित्य ॲड करणार आहोत तर त्यासाठी पाणी गरजेचं आहे. म्हणून थोडंसं पाणी टाकलंय मी आणि पुन्हा 1-2-3 मिनटं छान अशी वाफ काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता मसाल्यांना आणि दोडक्याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि अगदी चमचमीत अशी आपली भाजी दिसतीये. पुन्हा एकदा मी चेक करून पाहिलं भाजी शिजली आहे का, तर थोडी अजून बाकी आहे भाजी शिजायची. एक 70-80% भाजी शिजून द्यायची. त्यानंतर आपल्याला यामध्ये जे शेंगदाणे आपण भाजून घेतले होते ना त्याचा कूट घालायचा आहे. तर आता इथे मी संपूर्ण कूट घालून घेतलेला आहे, कारण की शेंगदाणे अगदी छोटी वाटी होती. तुम्हाला जर जास्त कूट आवडत असेल तर जास्त घातलात तरी चालेल किंवा कमी घातलात तरी सुद्धा चालेल. आपण शेंगदाणे घालणार त्यासाठी मी पाणी इथे घातलेलं आहे आधी, कारण की शेंगदाणे घातले की मग भाजी खूप जास्त कोरडी होऊन जाणार, त्यामुळे मग थोडंसं पाणी घाला. आता आपण पुन्हा एक झाकण ठेवूया आणि 1-2 मिनटं परत वाफ काढून घेऊया, म्हणजे मग शेंगदाण्याचा कूट सुद्धा छान शिजला जाईल आणि आपले भाजीसुद्धा जी राहिली आहे शिजायची 30% ती सुद्धा व्यवस्थित शिजली जाईल. तर इथे पाहू शकता तुम्ही 2 मिनिटांनी मी झाकण काढले आणि भाजी अगदी मस्त अशी दिसतीये. खूप छान होते खरंच. या पद्धतीने तुम्ही एकदा तरी नक्कीच ट्राय करून पहा. इथे मी दाखवते तुम्हाला, बघा दोडका अगदी परफेक्ट असा शिजलेला आहे आणि खरंच याच पद्धतीने सेम पद्धतीने तुम्ही तोंडलीची भाजीसुद्धा करू शकता. ती भाजीसुद्धा या पद्धतीने केली ना खूप छान होते. अशा छान छान रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्कीच एक लाईकसुद्धा करा. तर पहा मस्त अशी भाजी झालेली. ही भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा भातासोबत किंवा मग चपातीसोबत फुलक्यांसोबत सुद्धा खाऊ शकता. खूप कमाल लागते. भाकरीसोबत सगळ्यात जास्त मला आवडते.
तर आता मस्त कोथिंबीर घालायची आहे भरपूर आणि भाजी मिक्स करून घ्यायची. लक्षात घ्या, कधीही कोथिंबीर घालताना गॅस बंद करायचा आणि मग कोथिंबीर घालायची. म्हणजे मग कोथिंबीरीचा जो हिरवा रंग असतो तो टिकून राहण्यास मदत होते. तर अशा छान आणि छोट्या छोट्या टिप्स ज्या महत्त्वाच्या असतात त्या मी आपल्या चॅनलवरती देत असते. आता मस्त भाजी झालेली आहे आणि आता आपण ही काढून घेऊया. भाजी कधीही झाल्यानंतरनं ज्यावेळेस आपण गॅस बंद करतो त्यानंतरनं एक 3-4 मिनटं ती जर तशीच झाकून ठेवली ना की मग त्याला छान तेल सुटतं आणि तिचा रंगसुद्धा थोडा चेंज होतो. आता इथे मी 3-4 मिनटं ही भाजी आधी झाकून ठेवली होती अशीच आणि नंतरनं मग काढून घेते बाउलमध्ये. तर बघा मस्त तेल सुटले आणि भाजी दिसायला सुद्धा किती सुंदर दिसते ना. अशाच पद्धतीने तुम्ही एकदा तरी भाजी नक्कीच ट्राय करून पहा आणि केल्यानंतरनं मला कमेंट करून सांगायला विसरू नका की भाजी कशी झाली होती ते. तर चला, माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. उद्या एक असाच छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.